नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्हाला जून पासून हप्ता मिळालेला नाही, आम्हाला 1 वर्ष झालं हप्ता मिळालेला नाही, आम्हाला फॉर्म भरून आम्हाला एकदा सुद्धा हप्ता मिळालेला नाही. असं बऱ्याच महिलांचे प्रश्न आलेले आहेत. मला मला बऱ्याच महिला हे पण विचारत आहेत की आमचा फॉर्म अपात्र झालाय का पात्र आहे, आम्हाला काही समजत नाही, कुठं जायचं, कुठं चेक करायचं. तर या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवर आता मी आज व्हिडिओ शेअर करत आहे. तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करू शकता, हाईप करू शकता आणि इतर महिलांपर्यंत अवश्य शेअर करा. खूप महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मी आजही देणार आहे तुम्हाला. तर बघा, मला बरेच प्रश्न तर येत असतात, त्याच्यावर मी उत्तरं शेअर करत असते आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत. तर आज पहिला प्रश्न असा आहे की ताई आमचा फॉर्म अपात्र आहे का पात्र आहे, आम्ही कुठं चेक करायचं, आम्हाला समजतच नाहीये, आम्हाला हप्तेच मिळत नाहीयेत. तर आता तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे ना, की तुम्हाला हप्ता मिळत नसेल, अगोदर हप्ते मिळत होते, आत्ता हप्ते मिळत नाहीये, तुमचा फॉर्म अपात्र आहे किंवा पात्र आहे, किंवा मग तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नाही. आता मी एकच तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारणार आहे की तुम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे का? जर तुमची आता ई-के-वाय-सी झालेली असेल ना, तर तुम्ही काहीच करू नका, थोडंसं थांबा. मी ह्याच्यावर तुम्हाला अगोदर पण सांगितलंय की जोपर्यंत आपल्याला जानेवारीचं वितरण होत नाही किंवा आपण जी ई-के-वाय-सी केली आहे ना त्याच्यावर काही माहिती येत नाही, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. जर तुमची ई-के-वाय-सी झाली असेल ना, तुम्ही जर योजनेच्या अंतर्गत पात्र असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. खात्रीशीर माहिती आहे ही, तुम्हाला हप्ता मिळणार आहे. आणि समजा तुम्हाला हप्ते म्हणजे तुम्हाला हप्ते मिळालेच नाहीत पुढे चालून, तर मी सांगितले तुम्हाला की कुठं जायचं, काय करायचं, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मी आता सगळ्यांना सांगत आहे, थोडंसं थांबा. एवढे दिवस तुम्ही थांबलात, अजून थोडे दिवस थांबा. आपल्याला डिसेंबर आणि जानेवारीचं जे काय आहे ते वितरण होऊ द्या. ते वितरण झालं ना की नक्कीच तुम्हाला मी सांगणार आहे. जर हप्ता नाही आला तर कुठं जायचं, कुठे तक्रार करायची, त्या तक्रारीमध्ये काय लिहायचं, मी सगळं सांगणार आहे. आणि सर्व महाराष्ट्रातील या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी जेवढ्या माझ्या महिला असतील त्या सगळ्यांना सांगणार आहे ज्यांना हप्ता मिळत नाहीये. मी तुम्हाला 2 महिने थांबायला अगोदर पण सांगितलंय, मी अजून पण सांगते. तर मी हे का सांगत आहे, तुम्ही ई-के-वाय-सी केली आहे ना आता, तर ई-के-वाय-सी ज्या महिलांनी केली ना, ज्यांना हप्ता मिळत नव्हता अगोदर, आता त्यांनी ई-के-वाय-सी केल्यावर त्यांना हप्ता मिळालेला आहे या महिन्यामध्ये. म्हणून म्हणजे आपल्या नोव्हेंबरचं वितरण झालं ना, तेव्हा आता आपल्याला या महिन्यामध्ये त्यांना हप्ता मिळालेला आहे. त्यामुळे थोडंसं थांबा म्हणते तुम्हाला. या 2 महिन्याचं वितरण झालं की तुम्हाला सांगणार आहे मी, जर हप्ता नाही आला तर. पण मला असं वाटतं जेवढ्याही पात्र लाभार्थी असतील ना, त्या सगळ्यात पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळणार आहे, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली असेल तर. बाकी तर मी सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देत आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने एकही हप्ता मिळाला नाही, अर्धे हप्ते मिळालेले आहेत, आता हप्ते मिळत नाहीत, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, तर तुम्ही थोडंसं थांबा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणार आहेत आणि मी करत आहे ह्याच्यावर माझी प्रोसिजर. सर्व काम माझं चालू आहे. काही गोष्टी मला लाईव्हला शेअर करता येत नाहीत, व्हिडिओमध्ये पण शेअर करता येत नाहीत. मला बरेच लोक कमेंट करून विचारत आहेत की तुम्ही महिला बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांना मेसेज करता, त्या तुमचं ऐकतात का? आता तुम्हीच पाहिलेलं आहे की जेव्हा आपल्याला ते ई-के-वाय-सी मध्ये आपल्या लाडक्या बहिणींना, ज्यांच्याकडे पतीचं आणि वडिलांचं आधार कार्ड नव्हतं, बरोबर ना? नव्हतं ना? तेव्हा आपण किती प्रयत्न केले आणि ते ते जे आहे ते पोर्टलवर आपण चेंजेस करायला लावले. ते कधी चेंजेस झाले तुम्हाला माहिती आहे. माझी सांगायची गरज नाहीये. मी पर्सनली सगळ्यांना मेसेज केलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का? आणि आत्ता पण या योजनेच्या अंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता आला नाही ना, ते सुद्धा मी मेसेज पाठवलेले आहेत. मी तुम्हाला बोललेली आहे आणि तिकडनं मला ओके म्हणून रिप्लाय आलाय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मला ओके म्हणून रिप्लाय आलेला आहे. तर ज्यांनी मला ही कमेंट केली होती त्यांच्यासाठी हा माझा महत्त्वाचा पार्ट होता, जो मी या ठिकाणी शेअर केलाय. तर जे हे बघा, कोणी ऐको किंवा न ऐको मी सांगितलेलं, पण कमीत कमी माझी माहिती, माझ्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळत नाही किंवा त्यांना हप्त्याचा काही प्रॉब्लेम आहे किंवा त्यांची के-वाय-सी बाकी आहे, पोर्टल चालू करा. मी कमीत कमी सांगत तर आहे हो, मी प्रयत्न तर करत आहे की त्यांना काहीतरी मिळावं म्हणून. बरोबर ना? जे लोक मला कमेंट करतायत ना, ते काय करत आहेत, स्वतः त्यांनी बघावं आणि मग मला नंतर कमेंट करावं असं मला वाटतंय. तर मला अशा कमेंट आल्या होत्या, त्यांना मी उत्तर दिले तिथं. शक्यतो मी उत्तर देत नाही, पण कसं होतं ना, चांगलं काम करत असताना पण अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पण मला माहिती आहे ना, मी नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात पण माहिती पाठवली आहे. मला ओके म्हणून उत्तर आलेलं आहे तिथं. तुम्हाला काय माहिती आहे की मी आतून काय प्रयत्न करत असते आणि मला सांगायची पण आवश्यकता नाहीये. तर हा आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. तर नक्कीच तुम्हाला जर एकही हप्ता मिळाला नाही,
किंवा अर्धे हप्ते मिळाले, परत हप्ते बंद झाले, जूनपासून हप्ता बंद आहे, नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, थोडंसं थांबा. या जानेवारीचं मित्रांनो होऊ द्या. नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी आणि लाईव्ह घेऊन तुम्हाला सांगणार आहे काय करायचं, कुठं जायचं, सगळं मी लाईव्हला सांगणार आहे. मी व्हिडिओमध्ये नाही, लाईव्हला सांगणार आहे. थोडं 2 दिवसाचं वितरण होऊ द्या. तर आपला याच विषयावर आजचा व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला ही माहिती समजलेली असणार आहे. समजली असेल तर तुम्ही मला अवश्य कमेंट करू शकता, लाईक करू शकता आणि आपल्या चॅनलला हाईप सुद्धा करू शकता. बेल नोटिफिकेशन जरूर दाबा, कारण आपले येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत त्या निमित्ताने. आणि मी अजून एक सांगते, आपण पोर्टल परत चालू करायला लावू, ई-केवायसी करण्यासाठी पण आणि ई-केवायसीला एडिट करण्यासाठी पण. ज्यांची ई-केवायसी चुकली आहे, माझे प्रयत्न चालू आहेत. थोडासा वेळ द्या फक्त त्याच्यामध्ये. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.